देवकी वसुदेवाचं लग्न चाललेला, लग्न लग्न चालूया, लग्न वगैरे आटोपलं आणि लग्नाच्या नंतर आपल्याकडे ना बीत मिरवायची पद्धत होती अगोदर. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला सांगता येणार नाही, पण मी जुन्या बाबा लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे ना, आपलं शास्त्र सुद्धा सांगतं. हळद लागल्याच्या नंतर पहिले काय मिरायत, काय म्हणत त्याले, नाही नाही हा आता बरोबर आहे, बरोबर आते उत्तर बरोबर. मी म्हणता का साधूच मटोरी गोबो मी त्याच्या लगीन समजत नाही बाबा. हळद लागल्याच्या नंतर फिरवायचे त्याला कुंक, आणि लग्नाच्या आधी मिरवायची त्याला नाही ना वरात, बरोबर. आणि लग्न लागल्याच्या नंतर फिरवायची ती बीद असायची. तीनदा मिरवणूक काढेल. पहिले कुणकर आहे, दुसरं वरात आणि तिसरं बीद आहे. आता बीद ना यादच पड गेलो लोकसले. आता ना कोणताच पोरेले समजावून ते उगा पुस्तकात मग सापडत म्हणे आम्ही बी सांगणार नव्हतं, आमले बी दकाल भेटेल नाही. लग्न लागल्याच्या नंतर बीद फिरवत असताना आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून सगळ्यांना एक संदेश दिला गेला, खास करून कंसाला. कंसाला सांगितलं, कंसा अरे ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय ना, त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारा. कंसाला वाटला 8वा पुत्र वध करणारा, माझ्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार आहे. असं करतो, बहिणीलाच मारतो, मग 8वा पुत्र बी नाही आणि आपला दुश्मन बी नाही. हातामध्ये खडग घेतलं आणि देवकीवर चालून गेला. आमच्या संतांचं गोड प्रमाण आहे, घेऊन या खडग हा मारा या धावला, अरे घेऊन या खडग मारा या धावला, घेऊन या खडग हा मारा या धावला, घेऊन या खडग मारा या धावला, घेऊन या खडग हा 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 मारा या धावला. हात तो धरीला वसुदेवे, हात 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 धरीला वसुदेवे, घेऊन या खडग हा मारा या धावला, अरे घेऊन या खडग मारा या धावला, घेऊन या खडग हा मारा या धावला, अरे घेऊन या खडग मारा या धावला, घेऊन या खडग हा 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 मारा या धावला. हातात खडग घेतला, देवकीवर चालून गेला. पर वसुदेवाने हात धरला, सांगितलं, कंसा अरे मारतोय कोणाला? म्हणले मा बहिणीला, कारण तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार आहे. वसुदेवाने सांगितलं, तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. मारतोय तुझ्या बहिणीला, पण आता तुझ्यापेक्षा माझा अधिकार जास्तच आहे. म्हणले कस काय? अरे आमचं लग्न झालंय, तू कन्या दान केलेली आहे आणि दान केलेल्या वस्तूवर तुझ्यापेक्षा माझा अधिकार जास्त आहे. आता मी महिला मातांना विचारतो, दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार असतो का? जर समजा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली, गाय दान केल्याच्या नंतर दूध द्याल तुम्ही जातस का? पेमेंट लिहाल तुम्ही जातस का? दान करायगे म्हणजे करायगे, बरोबर आहे ना? हा ध्यान लाया एक जात बहिणीसो. आता कथा जर राहिनी तुम्हाला गावमा, कथामा जर सप्तधान्य मागाडली ना तुम्हाला पाहिजे, तुम्ही सप्तधान्य दान कर दे ना. दान करा नंतर तुम्ही विचारतास का महाराज खाय घ्यात का पडेल आमने दाय? काही संबंध नाही. दान करायगे विषय संपी घ्या ना, आपला अधिकार नाही ना. पक्क आहे ना बहिणीसो मायच्या? दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही ना. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे आणि प्रथा आहे, आपण लग्न केल्याच्या नंतर कन्यादान करतो. तुम्हाकडे बी कधी पद्धत बाबाजी शेना कन्यादान करतस ना तुम्हाकडे?
मी तेवढ्यांसाठी विचारली राहणू, कारण दोंडायचा ते नीतपर्यंत येणं आणि तो काय 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज व्हायचा विचारली बरोबर. जनक राजांनी राज परिवार बघितलं, राजाची सून बनणारी पोरगी सीतामय्या. राजघराणं बघितलं, जगाच्या मालकाची पत्नी आहे, राजाची सुना, तरी सुद्धा तिला 14 वर्षाचा वनवास आहे महाराज. जनक राजान पार कधी नेली ती. हा, म्हणून या गोष्टी आपण समोर घेतल्या पाहिजे. आणि पुरुष ना मायाशले बी सांगत, तुम्ही जर तुमना नवरा तुमले एक बी शब्द बोलेल नाही व्हाव, किंवा तुमना बाप तुम्ही मायले एक बी शब्द बोलेल नाही व्हाव, ते नक्की तुम्हाला जवाईन करते ती अपेक्षा ठेवा. आणि जवळशले बी सांगत, सासू बोल जाई तवलं गुणीतला चौगाल्या धंदा बी नका करत जावं. हा, आबरूदार मानव कसा लिहितलं चौगाले, सासू येईन विचारी ना आपले मन आणले का ब मारा असं. हा बाय बार विठ्ठल 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 विठ्ठल. वसुदेवाने सांगितलं, तू कन्या दान केलेला आहे ना, दान केलेल्या वस्तूवर तुझा अधिकार नाही, ती माझी पत्नी आहे. तुला वाटतंय आमच्या पोटी येणारा पुत्र तुझा वध करणार आहे ना, काळजी करू नको, माझ्या येणारा प्रत्येक बाळ तू ह्या ताब्यात देतो, पण माझ्या पत्नीला मारू नको म्हणला. आता कंसानं दोघं नवरा बायकोंना बंदीखान्यामध्ये बंद केलेलं आहे. आता तुम्हाला हेही सांगेल, भगवंतानं लिहिलेलं जर नशीब असेल तर ते आपण चुकवू शकत नाही. नानाश्री काय मत आहे तुमचं? आपण ते चुकवू शकत नाही. हो, नशिबाचा खेळ कोणाला चुकलेला नाही. या आपले जुन्या म्हातारे आहेत ना, मी जुन्या बाबा लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे, जी नशीब लिहिणारी देवी असते का, तिचं नाव काय होतं? महिला माता असले भारी माहित असते कोण? सटी. बरोबर आहे ना, सटी नशीब लिखस, आपली भाषा मा टाकलिकस. बरोबर आहे ना. मग सगळे देव रावणाच्या ताब्यात होते, सगळे देव रावणाच्या बंदीखान्यामध्ये बंद होते, आणि सटी नशीब लिहायला गेली एका लेकाचं, जन्माला आलेल्या बाळाचं नशीब लिहून आली. आणि लिहून आल्याच्या नंतर सटी मध्ये येत होती आणि रावण हातात चापका घेऊन फिरत होता. रावण फिरत होता, सटी घाबरायला लागली, कारण सगळे देव रावणाच्या ताब्यात आहे आणि मी सुद्धा त्याच्या ताब्यात आहे, न विचारता गेलेली. आता हा काय बरी गत्ता करणार नाही. बोलू नका दादा, बोलू नका मायबाप. आता हा काय बरं करणार नाही. घाबरत होती सटी, अशी लटलट करत होती रावणाला बघून, कारण हा प्रश्न करेल, आता याला उत्तर द्यायचं कसं. रावणानं बघितलं, सटी कुणाक गेलती, म्हणले एक बाळ जन्माला आलं आणि त्याची नशीब लिहायला गेली होती. म्हणे तू नशीब लिहिते? म्हणे हो. रावण खदा खदा हसायला लागला, म्हणले तू नशीब लिहिते? म्हणले हो. सांग म्हणले माझ्या नशिबात काय? सटी म्हणे याला जर खरं खरं सांग दे ना, हा आपले काही सोडणार नाही, आणि जवळजवळ खरं बोलेल. बराच लोक पचत नाही. खरं जर का सगळी मायला सांगा ना, खरं जर बोलाल गे ना, जुना लोकेशनी म्हणे, खरं जर बोलाल गे सगळी माय सुद्धा सांगत तू मन पोटणार नाही असं. खरं बराच लोक पचत नाही. सटी म्हणे याला जर खरं खरं सांग दे ना, हा काही बरं करणार नाही. सटीनं सांगितलं, रावणा तुला जर तुझं नशीब बघायचं असेल, हातामध्ये कुंकू घे आणि कंपाळाला लाव, तुझं भाग्य तिथं लिहिलेलं असेल. आता रावणानं तसं ऐकलं, हसत होता, टिंगल म्हणून केलं, हातात कुंकू घेतला, कंपाळाला लावला, आणि लावल्याच्या नंतर तिथं लिहिलं होतं की रावणा अजराजा, अजराजाच्या पोटी दशरथ राजा, आणि दशरथ राजाच्या पोटी येणारा प्रभू रामचंद्र तुझा वध करणारा, प्रभू रामचंद्र तुझा वध करणारा. ऐकल्याच्या नंतर रावण पुन्हा हसायला लागला. रावण म्हणतो अजराजा, अजराजाच्या पोटी दशरथ राजा, दशरथ राजाच्या पोटी येणारा राम माझा वध करेल, त्याच्यापेक्षा अजराजाला संपवतो. दशरथही नाही आणि रामही नाही. बराच वाद चालला, युद्ध चाललं, 1000 वर्ष युद्ध चाललं, पण भगवंतानं लिहिलेला टाक कधी चुकत नाही. सटीनं लिहिलेलं नशिबात बदल पडत नाही. महाराज 1000 वर्ष युद्ध चाललं तरी सुद्धा अजराजा मरत नाही. अजराजाच्या पोटी दशरथ राजा, दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्र आले, आणि प्रभू रामचंद्रांनीच रावणाचा वध केला. नशिबाच्या पुढे जाता येत नाही. अजून सांगू का? विठ्ठल 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 विठ्ठल. नशिबाच्या पुढे जाता येत नाही, पण नशीब लिहिणारी सटी आहे ना, तिच्या पुढे जाता येतं. ते फक्त संतांचा आशीर्वाद त्याच्यात बदल करू शकतो, किंवा एखादाचा दिलेला शब्द त्याच्यात बदल पाडू शकतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा राजा दशरथाच्या पोटी संतती नाही,
राजा दशरथाच्या पोटी संतती नाही आहे. तेव्हा पण आकाशाची वाणी झाली होती. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं, राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही आहे. आता प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राजा दशरथ शिकारीसाठी बसलेला. बाळ श्रावण मायबापाला काशी यात्रेला घेऊन जात होता कावळमध्ये बसवून. आता काशी यात्रेला नेत असताना आंधळे मायबाप आहे, त्यांना पाण्याची तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, बाळा आम्हाला पाणी प्यायचं रे. जेव्हा श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेला, पाण्याची झारी बुडवतोय, बुडबुड आवाज आला. हो, बुडबुड आवाज आला. राजा दशरथानं बाण सोडला. बाड श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बाप आंधळेवान चालला काशीला घेऊन. बाड श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बाप आंधळेवान चालला काशीला घेऊन. बाड श्रावण श्रवण ऐकावा त्याचे गुण. आई बाप आंधळेवान जातो काशीला घेऊन. बाळ श्रावण आंधळ्या मायबापांना घेऊन जात असताना पाण्याची तहान लागली. पाणी घेण्यासाठी गेल्याच्या नंतर झारीचा आवाज आला. झारीचा आवाज आल्यानं श्रावण बाळला बाण लागलेला आहे. मृत्यूशी झुंज खेळतोय. हो, समोर मौत काय बोलतात त्याला, समोर आता मी मरणार आहे प्रश्नचिन्ह. आणि तशा प्रसंगाला राजा दशरथ आले. विचारणा केली, सगळी हकीकत सांगितली. पण श्रावण बाळनं सांगितलं की माझे मायबाप पाण्या वाचून त्रासलेले, तुम्ही त्यांना पाणी पाजून या म्हणला. पण सांगू नका की तुमच्या पोरावर काय बीतलेली म्हणून. आता इकडनं राजा दशरथ गेला. तुम्हाला कथाभाग माहिती म्हणून मी जरा शॉर्टकट सांगतोय. पाणी पाजायला गेला, पाणी पित नाही म्हणे. तू जोपर्यंत बोलत नाही पाणी पिणार नाही. तेव्हा दशरथ राजानं सांगितलं, म्हणले मी तुमचा मुलगा नाही या. मी राजा दशरथ आहे. तुमचा मुलगा माझ्या हातून बाण लागला आणि मरण पावला. त्या आंधळ्या मायबापांनी तिथं राजा दशरथाला श्राप दिला होता. राजा दशरथा, अरे आमच्या आंधळ्यांची काठी हिरावलीस, आमच्या आंधळ्या मायबापांचा सारा हिरावला. जा, तुला या आंधळ्या मायबापांचा शाप आहे राजा दशरथा. जसं आज आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय, तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. हा तुला आमचा शाप आहे. दादा, अगोदर आकाशाची वाणी झाली होती की राजा दशरथाला पुत्र प्राप्तीच नाहीये. पण कधी कधी एखाद्याची बद्दुआ सुद्धा आशीर्वाद मध्ये बदलते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आज अष्टमीनं जर तुम्ही बर कीर्तन मग ओय आडी दिनले कसं राहसू येऊ मग हो म्हणा. बापरे, आज अष्टमी ना भाऊ. अष्टमीले बी थोडा बजेट ठेव भाऊ. सने दिने विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आपण हिंदू धर्मात, मला माहिती आहे इथं बऱ्याच लोकांचा उपवास असेल, ज्यांचा नसेल त्यांना सांगतो उपवास केला पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, उपवास करायला पाहिजे. एकादशा 24 एकादशा करायला पाहिजे. अष्टमी धरायला पाहिजे. नरसिंह जयंती धरायला पाहिजे. जे महत्वाना जे 28 29 उपवास आहेत तेवढा तरी करायला पाहिजे. बाकी ना सांगतो महाराज मागाय भूकेच नाही राहावा. ओ आप्पा, दोन्ही टाइम फराळ करत जा, पण एकादशी धरत जाय रे काका. पण बाकी ना इथलं डोकं उठा ना महाराज, साबुदाना काय नाही अशी डायरेक्ट अशी बटेल निघत होय जा पोटमा. मग बगर का जाय भाऊ, बगर का पोटमा अशी टोचावस. तू असं कर रे, रोगारने खीर बनाईन पिले. अवघड आहे बुवा. पण आजचा दिवस चांगला आहे. आज अष्टमी, सगळ्यांचा उपवासच असेल ना महाराजची. चांगलंय, उपवासवाला शेत जवळ बाकी नाही गुपचूप खायलेली कबली नाही राहणार. इथलं काय बाकी तिथला भारी सांगताना मी बी उपवासच धरच. महाराज पायटा मग छान सांग पाव का वाय चिल गाय देतून दर्शन.
वसुदेवाला वाटलं तुम्हाला वाटतंय ना कंसा आमच्या पोटी येणार 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, एक काम कर, आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, आम्हा दोघांना बंदीखान्यामध्ये बंद कर, आमच्या पोटी येणारा प्रत्येक पोरग तुझ्या ताब्यात देतो. महाराज दोघं नवरा बायकोंना बंदीखान्यामध्ये बंद केलेला आहे आणि बंद केल्याच्या नंतर पहिल्यांदा देवकी मातेला गर्भधारणा आहे, पहिल्यांदा देवकी मातेला गर्भधारणा आहे. पहिलं बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आल्याच्या नंतर वसुदेवानं उचललं आणि कंसाकडे नेलं, कंसाच्या हातात बाळ दिलं, कंसानं बाळ बघितलं आणि कंसाच्या मनात दया निर्माण झाली, दयेनं जन्म घेतला कंसाच्या मनात. बर हा म्हणजे राक्षसले सुद्धा दया ये, राक्षस गणला जातो कंस, पर कंसाच्या हातात बाळ दिल्याच्या नंतर कंसाला वाटलं मला मारणारा 8वाय ना. मग पहिल्यानं आपलं काय केलं, पहिल्यानं आपलं काय केलंय, मला मारणारा 8वाय, माघारी पाठवलं. असे 6 मुलं झाली, किती, 6 मुलं माघारी पाठवली. देवले विचारून जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी कंसाला मारू शकत नाही. तुम्हाला सांगतो आपलं कर्म आपलं वाईट आणि चांगलं ठरवतो. लक्षपूर्वक ऐका, देव तुमचं चांगलं करू शकतो पण वाईट कधीच करत नाही. वाईट करायच्या मागे आपलाच हात असतो. बाकी लोक पाप करले तर सोपं धरलेले आहे. ते वै घे ना, एक काम कर, तू काय वै घे ना, चूक जाय गंगावर स्नान कर, बड पाप धुईल. मला सांगा गंगा स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जात असेल का माया हो? हा तुम्हाला मते नाही का? तुमले असं वाळा येळी शाळा आहे, हा म्हणत तरी पसूत नाही म्हणत तरी पसूत. पण म्हणा ना, जे म्हण नाही ते म्हणा, चांगलं म्हणा नाही ते नीच म्हणा. गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का हो दादाश्री? धुतलं जातं का? हा नाही ना, पण मी सांगतो पाप धुतलं जातं. कारण संतांच्या प्रमाणाला धरून चालावं लागेल ना. आमचे संत सांगतात वाचे म्हणता गंगा गंगा सकड पापे जाते भंगा. जर का नुसतं मुखाने गंगा गंगा म्हणल्याच्या नंतर पाप नाहीसं होत असेल तर मग पाप धुतलं जात नसेल का? स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं. पण जसं चालत असताना सावली आपलं साथ सोडत नाही तसं आपलं कर्म सुद्धा आपली साथ सोडत नाही. पाप धुतलं जातं हे जरी खरंय, पण त्या गंगामा जाईन आपण दोयहूनच बोकोनच लगीन मा सोनं चोरेल, कोण पोत सापडवलं ती उपाट देईल. तुमले नाही सांग राहून बहिणी तथा नाही आहे. एखाद्या कानमानं पड जायला त्यावर पार्टी द्यावा ना, नाही बिन मन नाही द्या ना त्यावर. तीर्थक्षेत्रावर जाईन जर स्नान करी उन्हात पाप धुतलं जातं, मान्य आहे मला. पर ते पाप धुतलं गेल्याच्या नंतर ते गंगामा ते पाप जमा व्हायला रास आणि पुन्हा बाष्पीभवनाद्वारे ढगाड वरती घेऊन जातात ढग, आणि ते ढग मा बड पाप वर जास आणि ते वर तैन बरोबर जानते आणि 10 बासवर पडस ते लगे. म्हणजे कर्म तुमची साथ सोडत नाही. माणसाचं पाप माणसाला सोडतच नाही, कोणत्या ना कोणत्या रीती आपल्याला भोगावं लागतंय ते. हा पर इथं कंसाला वाटलं, सॉरी जगाच्या बालकाला वाटलं की जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी याला मारणार नाही. कंसानं 6 पोरं सोडली दादासाहेब, 6 पोरं मारली नाही. वास्तविक पाहता पोरं मारायची होती, पण 6 पोरांवर दया दाखवली. कोणी? कंसानी. बाबाजी कंस कोण होता? राक्षस. राक्षसले सुद्धा दया उनी पहिला 6 पोरे मारत नाही त्याने. आता मला सांगा, आजचं अष्टमीचं कीर्तन आहे, कंसले कोणी चांगलं म्हण राय ना का? कोणीच नाही. तुम्हाला मग कोण चांगलं म्हणणार शे का? मग मी वायबार आहे का? मी चांगलं म्हणत होते. कुठं तरी कंस परवडला. कंसानं बहिणीचे 6 पोरं मारली, म्हणून आज कंसाला आपण शिवी देतोय, वाईट म्हणतोय. पण तुम्हाला माझा प्रश्न असेल, कंसाने लेकराला जन्माला येऊ दिलं आणि मग मारलं. आपण बऱ्याच बहिणीशने पोटमान पुरी माट टाक्यात, मग कंस चांगला का आपण? दका बहिणी तुम्हाला विचारा, मी काय गरीब माणूस सांगतो तुम्हाला. आतापर्यंत जे झालं ते विसरून जा माया हो. आजच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बाल हत्या केलेली बाई जर असेल ना, ज्या बाईनं गर्भपात केलाय त्या बाईच्या हातचं पाणी प्यायचं सुद्धा पाप लागतं बरं. म्हणून बाल हत्या करू नका. जे वय घेते जाऊ द्या, पण यांना पुढे गोष्ट ध्यानमा ठेवानी. ज्या बाईनं बाल हत्या केली तिच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप आहे.
म्हणून बाल हत्या करू नका. बाल हत्येपेक्षा मोठं पाप कोणतं नाही. कंसानं जर का बाल हत्या केली नसती तर कृष्ण भगवंत सुद्धा मारत नव्हता कंसाला, देव सुद्धा काय करत नव्हता. नारद महर्षींना पाठवलं, नारद महर्षींना सांगितलं, महर्षी कंसाला मारण्यासाठी मला अवताराला यायचंय, पण जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी त्याचं काही करू शकत नाही. मग त्याच्या हातून बाल हत्या घडली पाहिजे. नारद महर्षी गेले कंसाकडे. नारद महर्षींनी सांगितलं, कंसा काय चाललं? काय नाही म्हणले, स्वामी अगदी मजेत. महर्षी अगदी मजेत चाललेल्या. म्हणले देवकीचे पोरं काय नाही खेळतायत, 6 लेकरं मारली नाही. म्हणले मला मारणारा आठवाय, पहिल्या 6 लेकरांनी माझं काय केलं? वेड्या येतं का? म्हणले कंसा वेडा झाला काय? अरे देवाचं कालचक्र गोला, पहिलाही आठवा येऊ शकतो, तिसराही आठवा येईल, चौथाही आठवा येईल, 6वाही आठवा येऊ शकतो. देवाचं काय खरं नाही. या तू कदाचित तुला मारणारा दुश्मन या 6 मधला एखादा असू शकतो, तू दुश्मनाला पाडतोय. मग लवकर मार म्हणले या लेकरांना. कंसानं देवकीचे 6 पोरं मारली. किती? 6 पोरं मारली. बरोबर सांग राय नका मी. मग देवना अवतार किती होता? जन्म किती होता? मग 7वाना कस काय करणं पडेल? महाराज मंडळी बोलू नका. महिला माता तुम्ही सांगा, कितला पोरी मारा होतात? 7, 6. 7वाना तपास करा ना कुठे. 6 पोरं मारली. 7व्यांदा गर्भधारणा. आणि 7व्यांदा गर्भधारणा आहे. मालकाला वाटलं की कंस मला कोणत्याही पद्धतीत मारू शकतो, म्हणून तिथून गर्भातून काढलं, उचललं आणि तिथून उचलून कोणाच्या उदरात सोडलं? रोहिणीच्या उदरात सोडलं. म्हणजे 7वा बलराम. आणि आता 8व्यांदा गर्भधारणा. विठ्ठल विठ्ठल आठव्यांदा गर्भधारणा. देवकी मातेचं तेज एवढं झडाड होतं महाराज, एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती, जसं चंद्रमाकडे बघत राहावं तेवढं सौंदर्य देवकी मातेच्या चेहऱ्यावर असं झळहळत होतं. कारण स्वतः जगाचा मालक उदरात आहे ना, स्वतः जगाचा मालक उदरात आहे म्हणल्यावर एवढी सुंदर दिसत होती. आता मला सांगा, एखाद्या बाईला दिवस गेल्याच्या नंतर ती दिसते ना, त्याच्यापेक्षा दिवस गेलेली बाई अधिक सुंदर दिसते. त्याचं कारण असे, पोटात जर गर्भ असेल तर बाईची सुंदरता वाढते. आणि गर्भ पण कोणता साधारण पोरगा होता का? जगाचा मालक उदरात आहे, त्या मायचं सौंदर्य किती असं नो बाबा, कल्पनाही करू शकत नाही आपण. एवढी सुंदर देवकी माता दिसत होती. आणि देवकी माता अष्टमीची रात्र, आणि अष्टमीच्या रात्री देवकी मातेला पोरगा झाला, मुलगा झाला. म्हणजे भगवंत अवताराला आले. भगवंत अवताराला आले आणि अवताराला आल्याच्या नंतर माय बापासोबत बोलायला लागले. पण जन्माला येणारं लेकरू बोलतं का? मग यो पोरग बोलत होत. मग आई बरोबर सांग राहिलो का मी? जन्माला येणारं बाळ मायबापांसोबत संवाद साधायला लागलं. आणि जेव्हा भगवंत जन्माला आले तर भगवंताचा जन्म झाला. गर्भधारणा पहिला मुलगा जन्माला आले, 8वा मुलगा जन्माला आलेला. आता 8वा मुलगा जन्माला आलेला. जन्माला आल्याच्या नंतर वय वर्ष होता 8 वर्ष. 8 वर्षाचा मुलगा जन्माला आलेला. आई बाबा सांगायला लागले, बाळा अरे तू 8 वर्षाचा जन्माला येतोय, मायबापांसोबत संवाद साधतोय, लोकांना खरं कसं पटेल? लोकांना खरं पटलं पाहिजे, त्याच्यासाठी तुला लहान व्हावं लागेल. बाबा मी लहानच होणार आहे, पण मी लहान असताना तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो सांगता येणार नाही, म्हणून मला बोलकं व्हावं लागलं, मोठा जन्माला यावं लागलं. म्हणले बाबा मला जर इथं ठुलं ना तर हा दुश्मन मला मारल्याशिवाय राहणार नाही. मग काय करा? मला इथून उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला
गोकुळाला माया उपजली ते हा इथून उचला आणि कुठं न्या मला नंद बाबाच्याकडे न्या म्हणले. पर जेव्हा भगवंत जन्माला आले मायबापांसोबत संवाद साधत होते तेव्हा परिस्थिती अशी होती की मायबाप बंदी खाण्यामध्ये हातापायामध्ये बेड यायचा. स्वतः जगाचा मालक जन्माला यायच्या आधी मायबापांच्या हातापायामध्ये बेड्या होत्या तरी सुद्धा त्यांची सुटका करू शकला नाही. म्हणजे कर्म माणसाची साथ सोडत नाही हे मला सिद्ध करायचं. स्वतः जगाचा मालक आहे त्याच्या मायबापांच्या हातापायामध्ये बेड आहेत. जोपर्यंत भगवंत जन्माला येत नाही तोपर्यंत हातापायामध्ये बेड आहेत, बंदीखान्यामध्ये बंद आहेत बाबा. पण भगवंत जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन झाल्याच्या नंतर हातापायाची बंधनं गळाली. आमच्या कथेमध्ये मी नेहमी सांगतो भागवत कथेमध्ये आजकाल जन्माचा अभंग म्हणून मला थोडस कथेतलं चिंतन सांगावं वाटतंय. सांगू का परिस्थिती काय होती गोकुळ मथुरेतली. हे खुल गई सारे ताले वो क्या बात हो गई. खुल गई सारे ताले वो क्या बात हो गई. खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जैसे जन्मे कन्हैया करामात हो गई. जैसे जन्मे कन्हैया करामात हो गई. सारे ताले वो क्या बात हो गई. खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई. हातापायाची बंधनं गडाली. हातापायाची बंधनं गडाली. आता भगवंताला सांगितलं बेटा लहान हो म्हणले आता तुला नेतो आम्ही नंदाच्या घरी. आता भगवंताला पाठीमध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर लागलेले कुलूप होती ना सगळी तुटली महाराज. आता जगाचा मालक आलेला आहे तो वसुदेवानं भगवंताला उचललेला. नाका तोंडात पाणी जात होतं. आठवत होत ना बाबा आपण नाही मी कथा चाची चेंदेना बरोबरी नो बारास. नाका तोंडात पाणी जात होतं तरी सुद्धा पोराला वाचवायचं. पण अगोदर तर पाणी नव्हतं जमुनाजीमध्ये. पण जेव्हा कन्हैयाला घेऊन वसुदेव निघाले ना तर एवढा पूर आला. पाणी वाढत होतं. कमरेचं पाणी गुडघ्याचं पाणी कमरेचं पाणी छातीत नाही नाका तोंडात जाईल अशी परिस्थिती झाली. मग एवढं जमनाजीला जर का भाड येत होती याचं काय कारण होतं. महाराज मंडळी कोण बोलू नका महिला माता तुम्ही सांगा माया जमनाजीलीतलं पाणी वाढी राहील तर काय कारण होतं बरं कोण जाण. आणि आमले माहित राहतं तुला कशाला धडकावतो तू आडे ते बी खरं आहे ना. मग जमनाजीला एवढं पाणी येत होतं त्याच्या मागचं कारण असं आहे की जमनाजीला सुद्धा भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. जमनाजीला एवढी भाड येत होती ना त्याच्या मागे कारण असं होतं पाणी वाढत होतं कारण भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. आणि कृष्ण भगवंतासोबत जमनाजीचे डबल नाते सांगितलेत कथेमध्ये. एका ठिकाणी जमनाजीचं आणि कन्हैयाचं नातं पती पत्नीचं नातं सांगितलंय आणि एका ठिकाणी सासू आणि जावयाचं नातं सांगितलंय. आणि सासू पहिले जवाईना पाय पडे. जवाईना पाय इथला साठी पडे सासू तो पोरी कमी होत्यात आणि पोरे जास्त होतात म्हणणं समजी राह ना. पोरी जास्त पोरे कमी होतात. मनीषीन पोरी सहज भेटी जाय मनीषनी करले जाऊ बाकीना बाच असणार ते रावण्या करत करले गो नको बारी बरू 3 पोरी येत एकटे करले वागाय जाय ना घर मग असा रावण्या करत. आते पोरा 15 वरीस नाही नका तोच पाहिनच बहीण पाहुणा सुरू करत ढकरे पोर दिदीस मन घर नाही हो तुम ना घर म्हणे देवा दिदेर भाऊ नको राज नको नाही मोठा दक्षू
पैसा आला तर वापा दिदे रे, नाही ते तमाशा होई जाई रे. हो काका दिन मोक्या होय रे, आय घर न सोडून पैतान पाठ लागणं पुढे रे आप्पा. पहिली मर्यादा होती महाराज, सासू आणि जावायचं नातं. म्हणून जमुनाजीला पाणी वाढत होतं दर्शन घेण्यासाठी. माझ्या भगवंताच्या लक्षात आलं, जर का मी आता दर्शन दिलं नाही तर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाईल. म्हणून नाकातोंडात पाणी जाईल म्हणून काय केलं, थोडा अंगुष्टा बाहेर काढला आणि थोडं पाण्याला स्पर्श केला, म्हणजे जमुनाजीला दर्शन दिलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर जमुनाजी दबंगली. दुबंगली म्हणजे काय हो, इकडचं पाणी इकडे आणि इकडचं पाणी इकडे, म्हणजे मध्येच रस्ता सोडलेला. हा, आणि मध्येच मार्ग निघालेला आहे. वसुदेवानं भगवंताला नेलेला. आता भगवंताला नेऊन गोकुळामध्ये आणलेलं आहे. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर यशोदेला मुलगी झालेली आहे. यशोदेला मुलगी झालेली, तिथं मुलगीच्या जवळ मुलाला ठेवलं वासुदेवानं. मुलाला ठेवलं, तिथून मुलगीला उचललं. आणि उचलल्याच्या नंतर पुन्हा मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर कंसाला सांगितलं, म्हणले कंसा घे, आम्हाला मुलगी झालेली आहे. कंसानं पोरगी बघितली आणि पोरगी बघून खदा खदा हसायला लागला. कंस म्हणतोय, म्हणले देवा मला घाबरला काय, आणि घाबरून पोरगी बनून आला वय. तुला काय वाटतं, तू पोरगी बनून आल्याच्या नंतर मी तुला मारणार नाही असं वाटत होतं वय, तरी तुला मारणारच आहे. म्हणले तू काळजी करू नको. पोरीचे दोघं पाय धरले, गरागरा फिरवले, आटोपणार दगडावर. तोपर्यंत पोरगी आकाशात गेली. आणि तिथून कंसाला सांगितलं, मला काय मारतोय, तुला मारणारा तर गोकुळात जन्माला आला. तुझं लागी वदी, मला काय मारतोय, अरे तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय म्हणला. मग गोकुळात मला मारणारा जन्माला आला. हे ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती ते सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळ असेल समजा. आला सुरुवात केलीच होती मी तिथंच, भगवंत जन्माला आला. आता गोकुळामधलं वातावरण तुम्हाला सांगेल मी 10-5 मिनिटात. पण चला मथुरेमध्ये जेव्हा कंसाच्या कानी बातमी पडली की भगवंत जन्माला आलेले गोकुळामध्ये, ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती, कृष्ण गोकुळी जन्माला हे ऐकल्याच्या नंतर त्याची मानसिकता काय होती, दृष्टाला चडकाप सुटला. पण का सुटला, काय ऐकलं, होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार झालेला, जन्माला आलेला, ऐकल्याच्या नंतर दृष्टाला चडकाप सुटत होता. आता दृष्टाला चडकाप सुटला, मग तिथून त्यानं आता चालू केलेत निर्णय घ्यायचं काहीतरी. कोणचा निर्णय, आता त्याला मारायचं कसं हा निर्णय घेतायत. ज्या दिवशी आपलं मरण आहे त्या दिवशी आपला बापही आपल्याला वाचू शकत नाही. पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी दुश्मनानं ठरवलं तरी माणूस मरत नाही. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. ज्या दिवशी तुम ना परत मी फाशी लिहिन मरतच उभं, मी जीव तोडी सांगत मधमच किडा पाठ देतच काय बी. कृष्ण भगवंत जन्माला आले हे माहिती पडल्याच्या नंतर दृष्टाला चडकाप सुटला आणि त्यानं आता तिथून खेळ खेळायची सुरुवात केली. मथुरेमध्ये मीटिंग भरवली गावाची, आणि मीटिंग भरवल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं गेलं की मला मारणारा दुश्मन जन्माला आलेला आहे, आपल्याला त्याला संपवायचंय. संपवण्यासाठी किती संकट पाठवली दादा. पहिले तर विडा उचलला एका राक्षसीने देवले मारहाण करता. हो मी मारते म्हणले, होती राक्षसीन. हा पण देवले माराना विचार कर राहीन ती. देव इथला सस्ता इथला सोपाच आहे का बाबा. एवढं सुंदर रूप धारण केलं महाराज, एवढं सुंदर रूप धारण केलं. किती हो बाबा, लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मत वाली, गोकुड़ में आ गई, गोकुड़ में आ गई, गोकुड़ में आ गई है, गोकुड़े आ गए, गोकुड़े आ गए, गोकुड़े आ गए,
के साड़ी लगा के गजरा पहन के साड़ी चाल चले मत वाली गोकुड़ में आ गई है, गोकुड़ में आ गई है. राक्षसीन होती पण एवढा सुंदर शृंगार केला ना महाराज तर कोणी बघेल तर तिच्या प्रेमात पडेल एवढी सुंदर दिसत होती. आल्याच्या नंतर इकडे आल्याच्या नंतर तिकडनं तयारी करून आलेली आहे भगवंताच्याकडे, भगवंताला मारण्यासाठी. भगवंताला मारण्यासाठी आलेली राक्षसीन. पण आता तुम्हाला सांगतो, जो जगाला तारण्याची ताकद ठेवतो तो स्वतः कोणाच्या हातून मरणार आहे का बाबा? कोणाच्या हातून मरणार आहे? हो. अरे जर आमचे संत सांगतात की भैया चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविन. त्याच्या सत्तेशिवाय जर झाडाचं पान हालत नसेल, कोणाला तारणं कोणाला मारणं त्याच्या हातात आहे दादा. तो कोणाच्या हातून मरणार आहे का? सांगू का तुम्हाला? हे तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 तारणं की मारणं ज्याच्या हातात आहे, मग त्याला मारणं एवढं सोपं आहे का? आता तरणं का मरणं त्याच्या हातात आहे. आपण सुद्धा त्याला लागून राहिलो तर तरलो समजायचं, पण त्याची साथ सोडली म्हणजे मरणच आहे. थोडक्यात सांगू का? या जुन्या बाया गटावर दयंद आहेत. गटावर दयंद येतच ना, म्हणजे आता ते गटावी बाकीचे माहित नाही हो. बाकीच ना ते डोरगर मग ठेवाय घ्या होते. गट आहे ना, गट्याले मधमा एक लाकूड राय आणि ते वडानं एक वरणात चाडाले वरण लाकूड राय. मधमानं जे लाकूड राहे ना, त्या लाकूडले जर दानाशने धरिली ना, त्या जरी मधमा होणार नाही ते त्या दाना खरा आहे. बरोबर आहे ना? थोडा बी आजूबाजू सरकणार ते त्यासनं पीठ होई जास. बरोबर आहे ना? मग तसं तो खुटाल दरी राहणारा दाना जसा अख्खा नाक करायचा ना, तसा भगवानले ज्याने धरले ना तो अख्खा राहायचा. ज्याने सोडली ना त्यानं पीठ वाशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग इथं सुद्धा माझा प्रश्न असेल, भगवंताला धरणं म्हणजे काय या? भगवंत एवढा स्वस्तही नाही या, एवढा सोपाही नाही या आणि जास्त अवघड पण नाहीये. जर तुमच्या अंतकरणामध्ये भाव चांगला असेल तर भगवंत आपल्याला सहज भेटतो, पण आपले भाव चांगले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, लेता येवाल पाहिजे. बाजारमा विक्रीले आहे ना, मिठाईवालाने बी दुकान शे आणि बाजूमा बियर बारवालाने बी दुकान आहे मोठा भाऊ. लेणं आपल्यावर आहे, काय घ्यायचं ते आपल्यावर आहे. बरोबर आहे की नाही? लेणं आपल्यावर आहे बाजार करत असताना. आता थोडक्यात आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात काय? पाहे पादूत पवित्र आणि गोड पासे तोचेची या पदराड अविरुणी गोचिड काना सेविती. गायच्या कासेला गोचिड लागलेला, पण तो काय पितो दादाश्री? काय पितो तो? रक्त पितो. गोचिडला दुधाचा स्वाद काय करणार आहे? दुधाचा स्वाद जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी गायचं वासरूच व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल मथुरेमध्ये भरपूर खेळ चालले आहेत, पण इकडे आता गोकुळामध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. मला सांगा, भगवंताला पाहणारा पहिलं व्यक्ती कोण? नंदबाबांच्या जवळ यशोदेला मुलगा झालेला असं पाहणारा पहिलं व्यक्ती कोण होतं? महाराज मंडळी कोणीच बोलू नका. महिला माता तुम्ही बोला. तरुण भाऊ तुमच्यापैकी कोणी उत्तर देईल का? नंदबाबांना मुलगा झाला असं पाहणारा पहिलं व्यक्ती कोण? नाही माडे. जो मला प्रश्नानं उत्तर देईन, पहिले महिला माता असले सांगा. जो मन प्रश्नानं उत्तर देईन त्याला आज ना पॉकेट दीज असो, फक्त पैसा काढले असून पॉकेट दीज असो. आम्ही इथला येडा का द्याल? नंदबाबांच्या घरी यशोदा मैयाला मुलगा झाला असं पाहणारं पहिलं व्यक्ती म्हणजे नंदबाबांची बहीण सुनंदा. सुनंदानं बघितलं आणि सुनंदाने बघितलं की माझ्या वहिनीला मुलगा झालेला. नंदबाबा बाहेर गेलेले, सुनंदानं आवाज द्यायला सुरुवात केली. आता ते ब्रज भाषा तिकडची नाही का, आपल्याकडची हिंदीमध्ये आणि तिकडच्या हिंदीमध्ये पण फरक आहे. आपल्याकडची भाषा वेगळी आणि तिकडची ब्रज भाषा वेगळी. आता नंदबाबांनी सुनंदानं आवाज द्यायला सुरुवात केली. नंद भैया
नंद भैया का हुआ सुनंदा कहाँ चिल्ला रही हो? नंद भैया तमे लल्ला भैयो, नंद भैया तमे लल्ला भैयो, नंद भैया तमे लल्ला भैयो. नंदबाबांनी ऐकल्याच्या नंतर मला मुलगा झाला, नवरत्नांचा हार काढला, सुनंदाच्या गड्यात टाकला. सुनंदाच्या गड्यात नवरत्नांचा हार टाकला. नंदबाबा घराकडे येत होते. सगळे लहान लहान लेकरं उभी होती. त्या लेकरांनी नंदबाबांना उभं केलं. नंद भैया का जा रहे? नंदबाबा का जा रहे हो? कछु नहीं भाई, लाला हुआ है, लाला देखने जाना है. लाला देखना है जी? तो लाला ऐसे थोड़ी नहीं देखना है. तो नंद बाबा अगर लाला देखना है तो नचनो पडेगो. नंद बाबांना मुलगा झाला तेव्हा नंद बाबांची वय किती होती? नंद बाबांना मुलगा झाला तेव्हा नंद बाबांची वय काय होती? नाही सांगा का तुम्ही असं धरलेले उदळ दितील निधी बिलेन बुगलाय पेक देऊ. काहीच नाही ना, हाल बी नाही चाल काय का हालिंग ना चालिंग काय की पोम पोम करीन चाललाय ना तुम्ही, काहीच बोलतात नाही तुम्ही. नंद बाबांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा नंद बाबांची वय होती 90 वर्ष आणि 90 वर्षाच्या वयामध्ये नंद बाबांना मुलगा झालेला. नंद बाबांना मुलगा झाला आणि मुलगा पाहण्यासाठी नंद बाबा जात होते. बारक्या पोरांनी बघितलं. ए पोराव, नंद बाबा जात होते पोराला बघायला, तोपर्यंत बारक्या पोरांनी अडवलं गल्लीतल्या. म्हणले बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं भैया, लाला देखने जाना है. बाबा अगर लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. नंद बाबा म्हणे भाऊ 90 वरीसना म्हातारा आहे मी, नाचावंच लागेल. आणि असं नाही नंद बाबा आपको शृंगार करणं पडेगो. म्हणजे 90 वर्षाच्या वयात शृंगार करायला लावलं. हे कथेचं चिंतन सांगतोय बरं. आई म्हणा करणं नाही शे, बाकी ना बाणट सुरूच नसले ना जरा वेगळं वाटस. तुम्हाला सांगू का, मला एवढे प्रश्न असतात लोकांचे, महाराज बाकी ना महाराज जरा वेगळा राहता साव महाराज असा का बरा? बराच जणच ना प्रश्न आहे. ज्या वृंदावन फिरी येले त्यासले काही सांगा गरज आहे, पण या डाबरा माझे झेपणार समुद्र समस्त डाबराले. जर वृंदावन मध्ये गेलात ना तुम्ही तर माझा स्वतः बाकी बिहारी आहे ना, आठवड्यातनं एकदा राधा राणीचा शृंगार करतो. स्वतः कृष्ण भगवंत. तिथले पुजारी कन्हैयाला सुद्धा राधा राणीचा आठवड्यातनं एकदा शृंगार दिला जातो. आणि जिथं राधा राणीचं गाव आहे बरसाना, तिथं बरसाण्यामध्ये आज सुद्धा माझा भगवंत डोक्यावर ओढणी घेऊन स्त्री रूपात उभा राहतो, फक्त भगवंत भक्तांना रिझवण्यासाठी. जर राधा किंवा आपण देवाला रिझवतो, पण देव सुद्धा भक्तांचं मन जिंकण्यासाठी, राधेचं मन जिंकण्यासाठी स्वतः डोक्यावर ओढणी घेऊन उभा राहतो.